क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. तर नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातची पाद्यपूजा खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. तसंच भोंदूबाबा कॅप्टन खरात सोबतचे चाकणकरांचे फोटो देखील सुषमा अंधारेंनी ट्विट केले. दरम्यान रुपाली चाकणकरांवर झालेल्या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी काही सवाल उपस्थित केलेत. तसंच त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. सोबत सध्या सुषमाताई अंधारे आहेत. ताई, तुम्ही देखील हा सगळा प्रकार बघितलाय, तुम्ही सोशल मीडियावर ट्विट देखील करताय, काय नक्की हा सगळा प्रकार आहे? कॅप्टन अशोक थोरात हा एक स्वयंघोषित ज्योतिषी आहे आणि अनेक लोक त्याच्याकडे ज्योतिष भविष्य बघायला जातात आणि याच्या संबंधाने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिला तक्रारी करत होत्या. मागच्या वर्षी एक स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने याची पोलखोल करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण असा प्रयत्न जेव्हा त्याने केला त्यावेळेला त्याला सरळ सरळ धाक दाखवत त्याने असं करू नये, उलट त्याने माफी मागावी असा दबाव महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी आणला. हे गंभीर आहे. खरं तर महिला आयोगाचं जे काम आहे ते एखादी जी पीडित स्त्री असते, जी मुख्य प्रवाहातनं बहिष्कृत केली जाते, तिचं समावेशन व्हावं, तिचं सबलीकरण व्हावं आणि तिचं समुपदेशन करावं, हे त्यांचं काम आहे. परंतु पीडित स्त्रीला समावेशन, सबलीकरण, समुपदेशन करण्याऐवजी पीडित स्त्रीची मदत करणाऱ्या पत्रकारांनाच आपल्या पदाचा दुरुपयोग करत माफीनामा मागायला भाग पाडणे, यासाठी जर महिला आयोगाच्या अध्यक्षा काम करत असतील तर हे वाईट आहे. आज अशोक खरातला अटक झाली आहे, बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाली. माहिती अशी मिळते की साधारणतः 58 आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्याकडे सापडले, ज्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या महिलांचं लैंगिक शोषण आणि वेगवेगळ्या आपत्तीजनक व्हिडिओ आहेत, ज्यातनं तो महिलांना ब्लॅकमेलिंग वगैरे करायचा. आता अशा माणसाची पाद्यपूजा कोण करते तर महिला आयोग करतो. अशा महिला, हे बघा, एखाद्या गुन्हेगाराच्या सोबत एखाद्या नेत्याचा फोटो असेल तर त्यावर आम्ही आक्षेप घ्यायचं कारण नाही, ते मी समजू शकते. मीही वावरते, कुणीही गर्दीत येऊ शकतं, आमच्यासोबत फोटो काढू शकतो, तर आम्ही त्याला थांबवू नाही शकत. पण एखाद्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर कुणी छत्री धरत असेल तर ते गंभीर आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा जर अशा लिंगपिसाट माणसाच्या डोक्यावर छत्री धरत असतील तर महाराष्ट्राला संदेश काय जाईल? काय महिला आयोगाच्या छत्रछायेखाली या लिंगपिसाट माणसाची सगळी काळी कर्तृत्व चालली होती का? असा संदेश जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गंभीर परिणाम काय होऊ शकतो की शोषित महिलांमध्ये एक भीती निर्माण होईल की आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचंय त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर पाद्यपूजा करत असतील, छत्री धरत असतील, त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला येऊन पितृतुल्य गुरुमाऊली वगैरे म्हणत असतील तर आपल्याला न्याय मिळू शकत नाही. मग जे पद महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण झालं होतं त्याच पदावरची व्यक्ती जर अशा बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकांची पाद्यपूजा करण्यामध्ये आपला वेळ खर्च घालत असेल तर अशा व्यक्तीला लवकर पदमुक्त केले पाहिजे, कारण त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही.